बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की अफर्मेशन्स लिहायच्या कशा. अफर्मेशन्स आपल्या आयुष्यात कशा प्रकारे काम करत असतात, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी तुम्हाला डीपली एक्सप्लेन करणार आहे की अफर्मेशन्स एक्झॅक्टली काम कसं करतात आणि त्याचा तुमच्या आयुष्यावरती कशा प्रकारे परिणाम होतो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण बऱ्याचदा म्हणत असतो की संकल्प से सृष्टी, म्हणजेच आपण जो पण संकल्प करतो तसं हे जग बनत चालतं. त्याच प्रकारे आपल्या शब्दांची ही ताकद ही खूप असते. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, म्हणजे या भूतकाळात लिहायच्या की आपल्या वर्तमान काळात लिहायच्या, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्या का लिहिल्या जातात याचंही कारण बघणार आहोत. मित्रांनो, बऱ्याचदा काय होत असतं ना की आपण फक्त ओरली या गोष्टी बोलत असतो आणि विसरूनही जातो. पण जेव्हा आपण कुठलीही गोष्ट लिहितो तेव्हा आपण ती एकदम कॉन्सन्ट्रेशनने लिहित असतो आणि ती आपल्या डोक्यातही जात असते, आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत असते. त्यामुळे जेव्हा आपण अफर्मेशन्स लिहितो तेव्हा त्या डीपली आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत असतात. पण मित्रांनो, ह्या लिहायच्या कशा? तर अफर्मेशन्स ह्या नेहमी आपल्या आत्ताच्या वर्तमान काळात लिहायच्या असतात. म्हणजेच आपण त्या गोष्टी करतोय, त्या आपल्या आयुष्यात होत आहे, अशा आपण सिच्युएशन मध्ये अफर्मेशन्स लिहायच्या असतात. यामुळे काय होत असतं ना की आपल्या आयुष्यात ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आपण एक उदाहरण घेऊया की एक छोटीशी अफर्मेशन आहे की मी आज खूप आनंदी आहे. भलेही तुम्ही आज खूप दुःखी असाल, तुमच्या आयुष्यात तसं काही घडत नसेल, तरीही तुम्ही फक्त म्हटले की मी खूप आनंदी आहे. तुम्ही हे 4 ते 5 वेळेस म्हणून बघा आणि तसं राहण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमचे पुढचे 2-3 तास किती छान जातील, हो ना? त्याच प्रकारे आपल्या बाकीच्या अफर्मेशन्स ही लिहायच्या असतात. म्हणजे सक्सेस रिलेटेड, तुमच्या रिलेशनशिप रिलेटेड अशा बऱ्याच अफर्मेशन्स आपण लिहू शकतो. तुमच्या हेल्थ रिलेटेड, आपण हेल्थ रिलेटेडही बऱ्याच अफर्मेशन्स लिहू शकतो आणि त्याचेही भरपूर लोकांना पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहे. ॲक्च्युली लॉ ऑफ अट्रॅक्शन सुरूच या गोष्टीपासून झालेला आहे. त्यामुळे हेल्थसाठीही याचे खूप बेनिफिट्स आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की आपण प्रेझेंटमध्ये लिहिल्यामुळे याचा कसा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो, आपली एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफर होत असते. तर मित्रांनो, बऱ्याचदा काय होत असतं ना, जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये लिहिता ना, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली तशा प्रकारे विचार करायला लागतात. म्हणजे तुम्ही तशा प्रकारच्या व्हायब्रेशन्समध्ये, एनर्जीजमध्ये राहायला लागतात. आता तुम्ही लिहिलं की मी खूप सक्सेसफुल आहे. तुम्ही फक्त 5 मिनिट इमॅजिन करा डोळे बंद करून की तुम्ही आयुष्यात खूप सक्सेसफुल आहे आणि तुम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टी भेटल्या आहेत की ज्या तुम्हाला पाहिजे आहे किंवा पाहिजे होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला किती छान वाटेल, किती किती पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये यायला लागेल. त्याच प्रकारे अफर्मेशन्स काम करत असतात. आणि मित्रांनो, शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपण जे बोलतो ते घडतं सुद्धा. आपली ज्या प्रकारे एनर्जी त्या शब्दांमागे असते, त्याच प्रकारे गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली अफर्मेशन्स लिहितात तेव्हा तुम्ही त्या गोष्टी ऑटोमॅटिकली मनातून त्या गोष्टींना फील करत असतात. त्यामुळे अफर्मेशन्स ह्या तुमच्या आयुष्यात प्रेझेंट टेन्समध्ये लिहिल्या तर खूप लवकर वर्क करतील. आणि तसंही अफर्मेशन्स प्रेझेंट टेन्समध्येच लिहायचे असतात. आणि मित्रांनो, दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफर्मेशन्स लिहिताना तुमचा माइंडसेट कसा आहे, तुम्ही कशा प्रकारे विचार करताय, हेही महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा काय होतं की आपण व्हिडिओ बघतो, इकडे वाचतो, सगळं करतो आणि अफर्मेशन्स लिहायला पण घेतो. पण आपण काय करत असतो की आता मी अफर्मेशन्स लिहिते आणि माझ्या डोक्यात बरेच विचार चालू आहे. मग ते चांगले असतील, वाईट असतील. इकडे एक शब्द लिहायचा आणि तिकडे दुसरे विचार मनात आणायचे. मग त्या अफर्मेशनचा फार उपयोग आपल्या आयुष्यात होत नसतो. मित्रांनो, आपण फक्त शब्द लिहित नसतो, तर त्या शब्दांमागची एनर्जी सुद्धा अट्रॅक्ट करत असतो. मग जेव्हा तुम्ही लिहिता की मी खूप सक्सेसफुल आहे, मी खूप आनंदी आहे, मी खूप एनर्जेटिक आहे,
तेव्हा ऑटोमॅटिकली त्या एनर्जीज म्हणजे सक्सेसची एनर्जी म्हणा किंवा तुमच्या हेल्थची एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असते. त्याचप्रकारे मित्रांनो, आपले अफर्मेशन्स हे आपल्या आयुष्यावरती गोष्टींना सुद्धा अट्रॅक्ट करत असतात, कारण की तुम्ही त्या गोष्टींमागे तशा एनर्जीज लावत असतात. त्यामुळे अफर्मेशन्स लिहिणं हे गरजेचं तर आहेच, पण त्याचबरोबर तुमच्या एनर्जीज सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स लिहिताना तेव्हा 5 मिनिट शांत बसा. तुमचे विचार, तुमच्या बऱ्याच डोक्यात चाललेला गोंधळ तुम्ही आधी शांत करा आणि त्यानंतर अफर्मेशन्स लिहा. 10 मिनिट तुम्हाला पाहिजे त्या अफर्मेशन्स लिहा, पण त्या इतक्या कॉन्सन्ट्रेशनने आणि इतकं मन लावून लिहा की ती गोष्ट खरोखर तुमच्या आयुष्यात होते. त्याला तुम्ही फील करा, त्याला तुम्ही ऑब्झर्व करा की ही गोष्ट करताना मला काय करावं लागेल, मग ही गोष्ट जेव्हा होत राहील तेव्हा मी कसं फील करेल. या पूर्ण गोष्टी त्या 10 मिनिटात तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल फील करायच्या आहेत. तुम्ही जेव्हा अफर्मेशन्स लिहितात ना, तेव्हा फक्त रोबोटिकली अफर्मेशन्स लिहून तुम्ही त्या सोडून नाही देऊ शकत. कारण की बऱ्याचदा काय होतं ना, आपण लिहितो आणि डोक्यामध्ये भरपूर निगेटिव्हिटी असते आणि दिवसभरही भरपूर निगेटिव्ह गोष्टी आपण अट्रॅक्ट करत असतो. त्यामुळे याचा परिणाम कदाचित होतो आणि कदाचित होतही नाही आणि मग आपण निगेटिव्ह गोष्टी मनात आणून ते अफर्मेशन्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन खोटं आहे म्हणून सोडूनही देतो. तर असं न करता जेव्हा तुम्ही ती गोष्ट लिहिताना तेव्हा तिला मनापासून फील करा. आणि याच्यामध्ये ना अजून एक पॉइंट आहे, तो म्हणजे की जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स लिहित असताना तेव्हा तुम्ही त्या प्रोसेसला सुद्धा मनामध्ये एन्जॉय करत असतात किंवा त्या प्रोसेसला तुम्ही बघत असतात. की समजा तुम्ही लिहिताय की मला सक्सेसफुल व्हायचंय, सक्सेसफुल होण्यासाठी मला काय काय करावं लागेल हे लगेच तुमच्या मनात येतं. किंवा तुम्ही जर ही अफर्मेशन्स दिवसभर बोलत राहिलात ना, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील ना त्या तुमच्याकडे येत असतात. म्हणजे त्या गोष्टी ब्रह्मांडच तुमच्याकडे पाठवत असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स लिहिताना तेव्हा ती पूर्ण प्रोसेस एन्जॉय करा. तुमचं सक्सेसफुल होण्याचा मार्ग एन्जॉय करा, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली गोष्टी सुचायला लागतील. त्यामुळे जेव्हा अफर्मेशन्स लिहितात तेव्हा त्या पूर्ण तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत ही गेल्या पाहिजे. हाही पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, ही अफर्मेशन्स बद्दलची छोटीशी माहिती होती. आता अफर्मेशन्स लिहायच्या कशा? आता समजा तुम्ही स्वतःसाठी अफर्मेशन्स लिहिताय, म्हणजे हे अगदी बेसिक आहे, ज्या आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो. तुम्ही स्वतःला असंही म्हणू शकता की मी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे, मी खूप आनंदी आहे, माझ्या आयुष्यात जे घडतं आहे ते सगळं माझ्या चांगल्यासाठीच घडतं आहे, ही गोष्ट मनात ठेवा. त्यानंतर तुम्ही स्वतःला जर एनर्जेटिक बनवायचं असेल, तुमची हेल्थ खराब असेल तर तेही तुम्ही बोलू शकता. तुम्ही असंही लिहू शकता की माझी हेल्थ खूप चांगली आहे, मी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे करू शकते आणि करते. मी खूप जास्त एनर्जेटिक आहे, मी खूप शांत आत्मा आहे, मी माझ्या आयुष्यात खूप सफल आहे, मी खूप जास्त एनर्जेटिक आहे, मी माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींना अचीव केलेलं आहे ज्या मला पाहिजे होत्या. हे असे बऱ्याचशा आपल्या डेली यूजच्या अफर्मेशन्स आपण लिहू शकतो. आणि काही अफर्मेशनची लिस्ट मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करा. आणि मित्रांनो, अफर्मेशन्स लिहिताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा आणि त्या प्रकारे ऑटोमॅटिकलीच गोष्टी तुमच्याकडे येत जातील. कारण शब्दांमध्ये खूप ताकद असते. जे तुम्ही बोलता, जे तुम्ही करता ते 100% होतं. त्यामुळे शब्द जपून वापरा. मग त्या अफर्मेशन्स असू दे किंवा तुमच्या दररोजच्या वागण्यातील संभाषण असू दे, या दोन्हीही गोष्टी तुमच्या आयुष्यावरती परिणाम करत असतात. तर मित्रांनो, आजचा हा अफर्मेशनचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मलाही पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं आणि मलाही कळतं की माझ्या व्ह्यूअर्सला माझे व्हिडिओ आवडता की नाही ते. थँक्यू.